साहेब काय सांगाल, बच्चू कडूंनी शिवसेनेत प्रवेश केला आहे आणि आता एकनाथ शिंदे साहेबांना मुख्यमंत्री केल्याशिवाय गप बसणार नाही अशी त्यांनी प्रतिज्ञा केली. माननीय बच्चूभाऊ आणि मी आम्ही एकत्र राज्यमंत्री म्हणून या ठिकाणी काम केलेलं आहे. प्रहार पक्षाच्या वतीनं त्यांनी महाराष्ट्रभर त्यांच्या कार्यकर्त्यांचं, विशेषतः दिव्यांग बांधव भगिनींचं एक चांगलं संघटन उभं केलेलं आहे आणि एक नवीन साथ शिवसेनेला माननीय आमदार बच्चूभाऊ कडूंच्या रूपानं आता मिळालेली आहे. त्यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करून महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची ताकद आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली वाढवण्याचा संकल्प केलेला. मी त्यांचा स्वभाव जवळनं पाहिला आहे, त्यांचं काम पाहिले. एकदा का त्यांनी एखादा निश्चय केला, एखादी गोष्ट मनामध्ये ठरवली की ती पूर्णत्वाला नेण्यासाठी ते आटोकाट प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतात. त्यामुळे ते नक्कीच शिवसेनेची संघटना, शिवसेनेची ताकद महाराष्ट्रामध्ये वाढवण्याचा प्रयत्न करतील. ते जसं म्हटले की आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना मुख्यमंत्री या पदावरती आम्हाला सगळ्यांना बघायचं आहे. प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला, प्रत्येक पक्षाच्या सहकार्याला वाटत असते की आपला नेता हा राज्याच्या प्रमुखपदी असला पाहिजे. जसं शिवसैनिकांना वाटतं तसं भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना त्यांचा नेता व्हावं असं वाटतं. इतर पक्षाला त्यांचा नेता व्हावं असं वाटतं. काँग्रेस पक्षाला त्यांचा नेता व्हावं असं वाटतं. त्यामुळं माननीय बच्चू कडू भाऊ या पद्धतीनं शेवटी आपला नेता राज्याच्या सर्वोच्चपदी असला पाहिजे ही भावना ठेवणं आणि या भावनेनं काम करणं यात काय गैर असं मला वाटत नाही. प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता असतो. तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या सुद्धा कुठल्याही कार्यकर्त्याला विचारलं तर ते म्हणतीलच की आमच्या पक्षाचा नेता राज्याचा मुख्यमंत्री असला पाहिजे. काँग्रेसवाले म्हणतील, राष्ट्रवादीवाले म्हणतील, सगळेच पक्षवाले म्हणतील. त्यामुळं बच्चूभाऊ हा एक लढणारा कार्यकर्ता आहे, संघटन करणारा कार्यकर्ता आहे आणि एकदा का एखाद्या विषयामध्ये झोकून देऊन काम करायला त्यांनी सुरुवात केली तर त्यात यश मिळवल्याशिवाय ते थांबत नाही. ही त्यांची कामाची पद्धत आहे आणि शिवसेनेला आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये अधिक मोठं करण्यासाठी, अधिक भक्कम करण्यासाठी बच्चूभाऊंच्या आगमनाची, बच्चूभाऊंच्या प्रवेशाची नक्कीच खूप मोठी मदत होणार आहे. साहेब, नाना पटोले यांच्यावर नोटांचा वर्षाव केलेला व्हिडिओ व्हायरल होतोय, काय सांगा? नाही, मी आज दिवसभर बाहेर आहे, मतदारसंघात लग्न समारंभांवरती आहे. मी तो काही व्हिडिओ पाहिलेला नाही. त्यामुळे तो खरा व्हिडिओ आहे का मॉप केलेला आहे ह्याची आधी सत्यता तपासूया. कारण तसं पाहिल्याशिवाय, खात्री पटल्याशिवाय त्याच्यावर जबाबदार काय असं जबाबदार नेत्याने आमच्यासारख्या वक्तव्य करणं योग्य नाही. साहेब, आंब्यात सीझन आहे, आंबे पिकवण्यासाठी रसायनांचा वापर केला जातोय. काही ठिकाणी असे आंबे जप्तही केलेत, कारवाई केलेत. या बाबतीत काय? नाही, बरं का, आपण बघा नेहमी बघतो जी सिजनल फ्रूट्स आहेत, म्हणजे त्या हंगामामध्ये येणारी फळं आहेत, या बाबतीत मिलावट होणं किंवा लवकर पक्व होण्यासाठी त्यांच्यावरती काही केमिकलचा वापर करणं, याच्या अगोदर बऱ्याच अशा केसेस राज्यामध्ये अनेक ठिकाणी घडलेल्या आहेत. त्यामुळे फूड अँड ड्रग्ज डिपार्टमेंट जे आमचं आहे, अन्न औषध प्रशासन विभाग, तो अशा बाबींमध्ये नेहमीच तपासण्या करत असतो, सॅम्पल्स घेत असतो आणि अशा काही गोष्टी जर आढळल्या तर त्या विक्रेत्यांवर निश्चितच कारवाई करत असतो. पण लोकांच्या आरोग्याला अपायकारक होईल अशी रासायनिक द्रव्य वापरून फळांवर किंवा कशावर प्रक्रिया करून ते लोकांना खायला देणं हे आरोग्याच्या दृष्टीनं हानिकारक आहे. आमचं राज्य सरकारचं अन्न औषध प्रशासन विभाग या बाबतीत सतर्क आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.